आज आपण एका कन्करंट फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट कसा काढायचा तो बघणार आहोत. तर तुमच्यासमोर ह्या टाईपचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे आणि हा प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करून दाखवणार आहोत. तर फाइंड द रिझल्टंट फोर्स इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन फॉर फोर्स सिस्टीम ॲज शोन इन फिगर बाय ॲनालिटिकल मेथड. ॲनालिटिकल मेथड याचा अर्थ जे आपण कॅल्क्युलेशन करतो त्याला आपण ॲनालिटिकल मेथड असं म्हणतात. ग्राफिकल म्हणजे ग्राफिकली आपण रिझल्टंट काढणार आहोत त्यावेळेला आपण ग्राफिकल मेथड म्हणतो. तर कॅल्क्युलेशन करून आपण रिझल्टंट कसं काढायचा तर तो बघूया. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता या प्रॉब्लेम बघून तुम्हाला काय करायचं आहे, ह्यामध्ये जेवढे काही इन्क्लाइंड फोर्स आहेत त्या सगळ्यांना काय करायचं आहे, रिझॉल्व करून घ्यायचं आहे. तर कोणते कोणते इन्क्लाइंड फोर्सेस आहेत तर फक्त एकच फोर्स इथं इन्क्लाइंड आहे आणि हा जो फोर्स आहे तो व्हर्टिकल बरोबर 40 डिग्रीचा अँगल आहे. तर आता ह्याला रिझॉल्व कसं करायचं ह्याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे, तर ती तुम्ही बघून घ्या. 3000 न्यूटन ह्याचा फोर्स आहे तो आपण काय करणार, एक डाऊनवर्ड साईडला व्हर्टिकल फोर्स असेल आणि एक हॉरिझॉन्टल साईडला एक फोर्स असेल आणि ह्याचे ॲरो हॉरिझॉन्टलचा ॲरो राईट साईडला असेल आणि जो डाऊनवर्ड आहे त्याचा ॲरो हेड डाऊनवर्ड असेल व्हर्टिकलचा. तर ह्या प्रकारे आपण रिझॉल्व करणार. दुसरं 3000 आणि इकडं 3000 आहे ते लिहिणार आणि कॉस 40 का साइन 40 इथं कन्फ्युजन होतं. तर लक्षात काय ठेवायचं, हा जो अँगल आहे हा व्हर्टिकलला टच आहे, त्यामुळं जे व्हर्टिकल आहे त्याला आपण कॉस 40 घेणार आणि जो हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण साइन 40 घेणार. परत एकदा रिपीट करतो, हा जो अँगल आहे हा व्हर्टिकलला टच केलेला आहे, त्यामुळे व्हर्टिकल जो आहे व्हर्टिकल लाईन आहे त्याला आपण कॉस 40 घेणार आणि हॉरिझॉन्टलला साइन 40 घेणार. तर आता हे जे स्टेप्स काय आहेत रिझल्टंट काढण्याच्या, तर पहिल्यांदा एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचा आहे, त्यानंतर एफ ऑफ वाय फाइंड आउट करायचा आहे, त्यानंतर मॅग्निट्यूड जो आहे रिझल्टंटचा त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, त्यानंतर डिरेक्शनसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर ह्याची अशी प्रोसिजर आहे. तर पहिल्यांदा आपण फाइंड आउट करूया समेशन एफ ऑफ एक्स. तर आता समेशन एफ ऑफ एक्स म्हणजे काय, तर जे आडवे फोर्सेस आहेत तेवढेच फक्त बघायचे आहेत. त्यामध्ये आडवे उजव्या साईडला जाणारे प्लस घ्यायचे, डाव्या साईडला जाणारे मायनस घ्यायचे. तर पहिला फोर्स कोणता आहे 1000, तर तो कुठे चालला आहे उजवीकडे, त्यामुळे आपण त्याला प्लस साईन घेतलं, प्लस 1000. दुसरा फोर्स कोणता आहे, दुसरा फोर्स आहे हा 3000 साइन 40, कुठे चालला आहे तो पण उजवीकडेच चालला आहे, त्यामुळे तो सुद्धा काय घेतला 3000 साइन 40. कॅल्क्युलेशन केल्यावर काय मिळेल 2928.36 न्यूटन. तर ही साइन जी आहे ती पॉझिटिव्ह आहे लक्षात ठेवा. पुढे काय करायचं आहे, समेशन एफ ऑफ वाय ह्याची व्हॅल्यू काढायची. एफ ऑफ वाय याचा अर्थ जेवढे काय उभे फोर्सेस आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. वरती जाणारा प्लस घ्यायचा आहे, खाली जाणारा मायनस घ्यायचा आहे. कोणते कोणते फोर्सेस उभे आहेत, तर हा जो 1500 आहे तर तो काय उभा आहे व्हर्टिकल आहे आणि तो वर चालला आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार प्लस. अजून कोणता फोर्स आहे तर 3000 कॉस 40, 3000 कॉस 40 कुठे चालला आहे खाली चालला आहे, खालीला आपण साईन काय दिले मायनस, म्हणून आपण याला काय म्हणणार मायनस. कॅल्क्युलेटरमध्ये या व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपल्याला काय मिळाला आन्सर -798.13. आता ही व्हॅल्यू काय निगेटिव्ह आहे. आता मॅग्निट्यूड काढायचं आहे, मॅग्निट्यूड आरचं काढायचं आहे. ह्यासाठी फॉर्म्युला काय आर इज इक्वल टू समेशन एफ ऑफ वायचा स्क्वेअर समेशन एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर. समेशन एफ ऑफ वायची व्हॅल्यू इथं टाका, समेशन एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू तुम्हाला इथं टाकायची. आता कॅल्क्युलेटरवर हे कसं सॉल्व करायचं आहे, तर कॅल्क्युलेटरवर अंडररूट साईन टाका, त्यानंतर ब्रॅकेट टाका, 798.13चा स्क्वेअर करा प्लस 2928.36 आणि त्याचा स्क्वेअर करा, ब्रॅकेट कंप्लीट करा, इज इक्वल टू दाबल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळेल 3035.17. तरी झाली रिझल्टंटची व्हॅल्यू. आता नेक्स्ट आहे हा रिझल्टंट किती डिग्रीवर
आहे एक्स ॲक्सिसपासून. यासाठी फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ समेशन एफ ऑफ वाय अपॉन समेशन एफ ऑफ एक्स. तर एफ ऑफ वायची व्हॅल्यू तुम्ही इथं काढलेली आहे आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू पण तुम्ही इथं काढलेली आहे. तर या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला इथं काय करायच्यात, टाकायच्यात. तर या दोन्ही व्हॅल्यूज टाका, तुम्हाला काय मिळेल, टॅन इनवर्स ऑफ 798.13 डिवायडेड बाय 2928.36. तर एवढ्याचंच ॲन्सर काय मिळेल, 0.2725. टॅन इनवर्स ऑफ 0.2725, टॅन इनवर्स ऑफ 0.2725 हे करा, तुम्हाला ॲन्सर मिळेल 15.24. आता आपल्याला हा रिझल्टंट दाखवायचा आहे बघा. एफ ऑफ एक्स पॉझिटिव्ह आहे, एफ ऑफ वाय निगेटिव्ह आहे. ह्याच्यावरून आपल्याला असं समजतं आहे की हा जो आर आहे हा कुठे येईल, तर चौथ्या क्वाड्रंटमध्ये येईल. हा पहिला क्वाड्रंट, हा दुसरा आणि हा तिसरा आणि हा चौथा. तर चौथ्या क्वाड्रंटमध्ये आर येणार आहे. त्याचबरोबर हा जो आर आहे याचा अँगल तुम्ही काढलेला आहे थीटा. आता हा जो आर आहे तो आपल्याला डायग्राममध्ये दाखवायला लागतो. तर हा पहिला क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये आर दाखवायचा आणि त्याचा अँगल एक्स ॲक्सिस बरोबर थीटा दाखवायचा. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचा.